हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. बोर्डाची एक्झाम, 10th ची एक्झाम म्हटलं तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये येतं की पर्सेंटेज. आणि पर्सेंटेज म्हटलं की त्यातल्या त्यात माइंडमध्ये फर्स्ट कॅप्चर मध्ये येतं ते म्हणजे 90%. सो मिनिमम 90% ही मला पडायलाच पाहिजे, हे प्रत्येकाचा माइंडसेट असतो. तिथपर्यंत आपल्याला रीच व्हायचं आहे. तर मग या राहिलेल्या दिवसामध्ये काय करायचं, या 100 डेजचा प्लॅन मी तुम्हाला घेऊन येतोय. इथे मी स्टुडंटची 2 कॅटेगरी करतोय. पहिली कॅटेगरी आहे जो पहिल्या दिवसापासून सिरियसली अभ्यास करत आलाय, आणि जी दुसरी कॅटेगरी आहे ज्यांचा आजपर्यंत काहीच अभ्यास झालेला नाही. आता डिस्कस करूया पहिल्या कॅटेगरीसाठी. आता पहिल्या कॅटेगरीच्या स्टुडंटचा जो काही अभ्यास आहे तो मिड टर्म म्हणजे टर्मिनलच्या एक्झाम पर्यंत 50-60% जो काही तुमच्या स्कूल्समध्ये झालेला आहे त्या सगळ्या सिलेबस वरती तुमचा कमांड आलेला आहे. म्हणजे तिथे तुम्ही तो टॉपिक स्टडी केलाय, त्याचे स्वतःचे नोट्स प्रिपेअर करून ठेवलाय, त्याच्यावरती जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले गेलेले आहे ते तुम्ही स्टडी केलाय. म्हणजे ऑल तुमचा जो काही सब्जेक्ट आहे, त्या जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती तुमची एक चांगली कमांड आलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जी काही तुमची टर्मिनल एक्झाम येणार आहे तिथे तुम्हाला अनालाइज करायचंय. म्हणजे जेवढा अभ्यास तुम्ही केलेला आहे त्यातलं आउटपुट तुम्हाला कुठं किती येणार आहे, तिथं तुम्ही कुठे चुकणार आहे, ते तुमचे मिस्टेक्स कोणते असणार आहेत हे तुम्हाला अनालिसिस करायचंय. हे तुम्हाला हेल्पफुल करतील एक ऍव्हरेज पेक्षा नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी. आता इथपर्यंत तुमचा सिलेबस झालेलाच आहे, त्यामुळे तुम्हाला फुल फोकस अभ्यास करायचा तो टर्मिनलचा एक्झामसाठी. म्हणजे 50-60% आजपर्यंत जो तुम्ही कव्हर करत आलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला किती आउटपुट येणार आहे हे कळणार आहे तुम्हाला टर्मिनलच्या एक्झाम पर्यंत. आता टर्मिनलच्या एक्झाम पर्यंतच्या सिलेबस वरती तुमचा कमांड आल्यानंतर तुमचा जो काही परफॉर्मन्स आहे हे दाखवते की तुमचा किती अभ्यास झालेला आहे, त्यातनं तुम्हाला किती ग्रास्पिंग झालेले आहे. त्यातलं जे काही ड्रॉबॅक्स राहणार आहेत ते तुम्हाला प्लस मायनस मध्ये लिहून घ्यावं लागेल किंवा त्यातलं फाइंड आउट करावं लागेल. आणि टर्मिनलच्या एक्झाम नंतर डिसेंबरच्या हाफ मंथ पर्यंत, सेकंड वीक पर्यंत जो काही राहिलेला 30-40% सिलेबस आहे आणि जे ड्रॉबॅक्स तुम्हाला टर्मिनलच्या एक्झाम पर्यंतच्या सिलेबस पर्यंत आलेले आहेत हे तुम्हाला कव्हर अप करायचंय. कारण नियर अबाउट 50-60% सिलेबस तर झालेलेच आहे तुमचा करून. राहिलेला फक्त 2-2.5 महिन्यामध्ये तुम्हाला मिड टर्म पर्यंत मिड मंथ पर्यंत डिसेंबरच्या 15 डेज पर्यंत तुम्हाला हा सगळा कव्हर करायचा आहे. म्हणजे इथपर्यंत तुमचा कम्प्लीट सिलेबस कव्हर होऊन जाईल. तिथे तुमचा पूर्ण टॉपिक स्टडी करून होतील, तुमचे लास्ट इयर प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्टडी करून येतील. प्लस या सगळ्यासोबतच प्रत्येक टॉपिक वरती तुमचे सेल्फ नोट्स प्रिपेअर असणार आहेत. आता जे काही टर्मिनल एक्झाम झाल्यानंतर जे तुम्हाला टॉपिक शिकवले जातील ते सगळे फ्रेश असणार आहेत. तुम्हाला तिथे सगळे फ्रेश ग्रास्प होणार आहे. प्लस जे काही तुम्ही नोट्स काढून ठेवलेल्या आधीच्या टॉपिक्सवर ते तुम्हाला वीकली रिवाइज करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नवीन सिलेबस जो आहे तोही ग्रास्प होत जाणार आहे. प्लस ऍडिशनल मध्ये जो काही तुमचा झालेला सिलेबस आहे तुम्ही रिव्हिजन करत असल्यामुळे तुम्ही त्याही सिलेबसला टच मध्ये राहणार आहे. आता डिसेंबरच्या हाफ मंथ पर्यंत जर का तुमचा सिलेबस कम्प्लीट होत असेल, सगळा तुमचा कव्हर झाला, तर तिथं तुम्हाला मिळणार आहे प्रॅक्टिस सिरीज. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं, डिसेंबरच्या सेकंड वीक कम्प्लीट झाल्यानंतर लास्ट 15 डेज आणि पूर्ण जानेवारीचं महिना तिथे तुम्हाला करायचं फुल पेपर प्रॅक्टिस. मीन्स तुम्हाला 80 मार्क्सचे जे काही लास्ट इयरचे प्रिव्हियस इयर पेपर्स असतील तुम्हाला तो प्रत्येक पेपर टाइम लावून सॉल्व्ह करायचा आहे. आता जेव्हा तुम्ही प्रत्येक पेपर टाइम लावून सॉल्व्ह करताय तिथे तुम्हाला कळतं की पेपर कव्हर व्हायला किती टाइम लागतो, कोणत्या क्वेश्चनला किती वेटेज आहे आणि कुठं माझं चुकते, कोणत्या क्वेश्चन मध्ये माझे चुकणार आहेत, मार्क्स कमी येत आहेत, ते टॉपिक तुम्हाला पुन्हा रिवाइज करता येते. म्हणजे ही एक कम्प्लीट प्लॅन आहे तुमच्यासाठी जे रेग्युलर स्टडी करणारे आहेत त्यांच्यासाठी. आता डिसेंबर पर्यंत तुमचा सिलेबस संपला आणि लास्ट 1.5 मध्ये तुम्हाला फक्त पेपर प्रॅक्टिस करायचं आहे. त्या पेपर प्रॅक्टिस मध्ये तुमची मॅक्झिमम रायटिंग स्पीड वाढेल, तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढेल आणि प्रत्येक टॉपिकवर जो काही क्वेश्चन तुम्हाला दिला जाणार आहे त्याच्यावरती तुमची रिमाइंड पॉवर वाढेल, जेणेकरून तुम्ही एक चांगलं अँसर, जो काही अँसर रायटिंग मध्ये तुम्हाला जास्त स्कोरिंग देणार आहे तिथे तुम्हाला जास्त इफेक्ट पडेल. ही आहे पहिली कॅटेगरी, ज्या कॅटेगरीचे स्टुडंट डेली करत आलेले आहे. आता दुसरी कॅटेगरी स्टुडंट ज्यांचा आजपर्यंत काहीच अभ्यास झालेला नाही, की त्या स्टुडंटनी काय करायचं. आता या स्टुडंटमध्ये असे काही स्टुडंट असतील जे हुशार आहेत, ज्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, पण काही प्रॉब्लेम्समुळे किंवा काही हेल्थ इश्यूज, फॅमिली इश्यूज किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे कोणतेही कारण असेल त्या कारणामुळे त्यांचा अभ्यास झालेला नाही, तरी पण त्यांच्याकडे अजूनही सफिशियंट वेळ आहे जिथे तुम्ही आजपासून जरी अभ्यासाला सुरुवात केला
तरी या 100 डेज मध्ये प्रॉपर तुमचा सिलेबस कव्हर होऊन जाईल आणि तुम्हाला मिनिमम 90% पर्यंत तुम्ही रीच होऊ शकताय. जास्त तुमचं ग्रास्पिंग पॉवर असेल, तुम्ही व्यवस्थित प्रॉपर प्लॅन एक्झिक्यूट केला, तुमचा स्कोर ही 90+ जाऊ शकतो. आता अशा स्टुडंटनी काय करायचं? आता आजपर्यंत तुमचा काही सिलेबस झालेलाच नाही. आता एक इमॅजिन करूया की जो काही टर्मिनल पर्यंतचा एक्झाम सिलेबस झालेला आहे त्यातले 10-20% तुम्हाला कुठेतरी ग्राफ्स झाले असेल. याचा अर्थ काय होतो? टर्मिनलच्या 50-60 पर्यंतचा 60% जो काही सिलेबस शिकवून झालेला आहे त्यातलं कुठल्याही सब्जेक्टवर कुठल्याही टॉपिकवरती तुमची कमांड नाहीये असं समजून जाऊया. ओके, आता इथे तुम्ही काय करणार आहे? जेव्हा तुम्ही इथून सिलेबसला सुरुवात करणार आहे म्हणजे फर्स्ट डे पासून तुम्ही सिलेबसला सुरुवात करणार, इथे एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की तुमचा काही सिलेबसचा आजपर्यंत अभ्यास झालेलाच नाही. त्यामुळं टर्मिनलच्या एक्झाम मध्ये काही ना काहीतरी तुमचं चांगलं आउटपुट येईल हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. कारण इथे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होऊ शकतो. कारण तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न करता, तिथे तुमचे चांगले इफर्ट्स असणार आहेत, त्यामुळे तिथे तुम्हाला मनाप्रमाणे रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे इथून 100 डेज मध्ये तुमचा फोकस असला पाहिजे की बोर्डाचा सिलेबस मला कसा कम्प्लीट करता येईल जेणेकरून माझा जो रिझल्ट आहे, बोर्डाचा रिझल्ट आहे हा 90+ केला पाहिजे. सो अशा स्टुडंटनी काय करायचंय? सुरुवातीपासूनच तुम्हाला टर्मिनलची एक्झाम ही सिरियसली द्यायचीच आहे, पण इथे एक थोडासा मायनर डिफरन्स तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे. मग इथे काय करायचंय? आजपासून जो काही तुम्ही सिलेबसला सुरुवात करणार आहे त्या सिलेबसला एक एक टॉपिक वरती तुमची स्वतःची कमांड तुम्ही क्रिएट करत जाणार आहे. आता इथे काय करणार आहे? जो काही सिलेबसचा टॉपिक आहे ते तुम्ही रीड करून घेणार आहे, अंडरस्टँड करून घेणार आहे. त्याच्यावरती जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते सगळे क्वेश्चन तुम्ही अनालाइज करणार आहे. कोणत्या टॉपिक वरती कोणते क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, हे ज्यावेळी तुम्ही टॉपिक स्टडी करता आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघता त्यावेळी तुम्हाला एक आयडिया येतं की या टॉपिक वरती काय महत्वाचं आहे आणि मॅक्सिमम काय रिपिटेशन झालेलं आहे. आता या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर तुम्ही स्वतःचे सेल्फ नोट्स प्रिपेअर करू शकताय, जिथे तुम्हाला रिव्हिजनसाठी इझी पडेल. कारण जो तुम्ही स्टडी केलेला आहे त्याच्यावरूनच जर तुम्ही स्वतःचे सेल्फ नोट्स बनवला तर ते रिवाइज करण्यासाठी इझी पडतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचे नोट्स रिवाइज करताय त्यावेळी मिनिमम टाइम मध्ये, मिनिमम स्पेस मध्ये, मिनिमम रायटिंग मध्ये तुमचा जो काही ओव्हरऑल सिलेबस आहे त्या टॉपिकचा कव्हर होऊन जातो. आता तुम्हाला काय करायचंय? टर्मिनलच्या एक्झाम पर्यंत जो काही 50-60% सिलेबस झालेला आहे तो सगळा 15 डेज मध्ये, 20 डेज मध्ये कव्हर करणं पॉसिबल नाहीये. ते जर का करायला गेलं तर तुमचा टाइम ही वाया जाणार आहे आणि तेवढे तुमच्या इफर्टचे रिझल्ट सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे तिथं तुम्हाला काय करायचंय? टर्मिनलच्या एक्झाम पर्यंत जो काही तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्यातलं एक एक टॉपिक तुम्ही कव्हर जाणार आहे. पॉसिबली इथं सगळा सिलेबस कव्हर नाही होणार, 50-60% जो काही टर्मिनल आहे तो. पण इथे एक तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. एक लक्षात ठेवायचं, जो तुम्ही आज टॉपिक स्टडी करणार आहे, PYQs बघणार आहे, त्याचे सेल्फ नोट्स प्रिपेअर करणार आहे, त्या टॉपिकचे मार्क्स, मग ते टेस्ट सिरीज असतील किंवा तुमचे टर्मिनलचे एक्झाम्स असतील, त्या एक्झाम मध्ये त्या टॉपिकचे मार्क्स तुमच्या हातातून गेले नाही पाहिजेत. म्हणजे जो टॉपिक आजपासून तुम्ही सिलेबसला सुरुवात करणार आहे, आजपासून एक एक टॉपिक स्टडी करत जाणार आहे, त्या टॉपिकचे जे काही क्वेश्चन्स येणार असतील टर्मिनलच्या एक्झाम मध्ये ते मार्क्स तुमचे कुठेच जाणार आहेत हे तुमची गॅरंटी असली पाहिजे. हा काय करणार आहे? ही स्ट्रॅटेजी तुमची कॉन्फिडन्स बिल्ड करत जाणार. कारण एक एक टॉपिक तुम्ही स्टडी करत जाणार, PYQ सॉल्व्ह करत गेला आणि स्वतःचे नोट्स प्रिपेअर करत गेला की तुमची एक एक टॉपिक वरती कमांड वाढत जाते. आणि जशी तुमची कमांड वाढत जाणार आहे तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. आता टर्मिनलचे एक्झाम्स असतील तिथपर्यंत मिनिमम जो काही 6 फॉर एक्झाम्पल एका सब्जेक्टचे 6 टॉपिक्स कव्हर झालेले, पण या 6 टॉपिक मधले तुम्ही जर का मिनिमम 2-3 टॉपिक जरी व्यवस्थित स्टडी करत गेला तर त्या टर्मिनलच्या एक्झाम मध्ये त्या 2-3 टॉपिक्स वरचे तुमचे क्वेश्चन चुकणार नाहीत, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की हा ठीक आहे, माझा सगळा सिलेबस झालेला नाही, पण जेवढा सिलेबस मी सुरुवात केला पहिल्या दिवसापासून तेवढ्यापर्यंतचा सिलेबस कव्हर केला, माझा एकही क्वेश्चन चुकले नाही, तिथे माझे क्वेश्चन्स बरोबरच आलेले आहेत, तिथे मला मॅक्सिमम आउटपुट मिळालेलं आहे. हे एक तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड करत जाईल. कारण तुमचा फोकस टर्मिनलचा एक्झाम नाहीच आहे, कारण तुम्ही आजपर्यंत अभ्यास केलेलाच नाही, कुठल्याही डिस्ट्रॅक्शन मध्ये राहिल्यामुळे तुमचा अभ्यास होऊ शकला नाही. त्यामुळे तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे आणि तुमचं टार्गेट हे बोर्डाची एक्झाम आहे. मग या 100 डेज मध्ये तुम्हाला काय करायचंय? जे तुमचे टर्मिनलचे एक्झाम्स असतील किंवा युनिट टेस्ट असतील, क्लास टेस्ट असतील, या सगळ्या सोबतच तुम्हाला एक एक टॉपिकची सुरुवात करायची. आता हे सुरुवात करत असताना जे तुमचे स्कोरिंगचे सब्जेक्ट असणार आहेत, जसं की सायन्स आहे आणि मॅथ्स आहे,
हे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट देऊन जातील. त्यामुळे तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स हे दोन्ही सब्जेक्ट डे टू डे टच मध्ये राहायला पाहिजे. म्हणजे हे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला डेली करायचे. थोडासा वेळ या दोन्ही सब्जेक्टसाठी सेपरेट काढून ठेवायचे. त्यामुळं जर का तुम्ही डेली टच मध्ये राहिला की तुम्हाला रिवाइज करायला इझी पडतं. डेली टच मध्ये राहिल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि हळूहळू तुम्हाला एक एक पॉईंट कव्हर होत जाईल. काही क्युरीज पण असतील, इथे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स पण येणार आहेत सिलेबस कव्हर करत असताना, कारण त्यावेळेला तुमचा माइंडसेट नव्हता, त्यावेळेला तुम्हाला लक्षात नाही आलं. त्यामुळे इथे स्टडी करत असताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंट टाइम आहे. अजूनही तुमच्याकडे वेळ गेलेली नाही, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. त्यामुळे आहे त्या वेळेमध्ये तुम्ही जर का सायन्स मॅथ्स हे दोन सब्जेक्ट टार्गेट केला आणि डेली जर का तुम्ही प्रॅक्टिस करत गेला, डेली टच मध्ये राहिला, तर तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढत जातो. आता यासोबतच तुम्हाला काय करायचंय, जे काही तुमचे लँग्वेज सब्जेक्ट असतील किंवा सोशल स्टडी सब्जेक्ट असतील, जसं की हिस्ट्री, सिव्हिक्स आणि जिओग्राफी, यासोबतच सायन्स आणि मॅथ्स तुम्हाला डेली टच मध्ये करत जायचेच आहे. पण यासोबतच तुम्हाला एखादा लँग्वेज सब्जेक्ट घ्या किंवा सोशल स्टडीज, हिस्ट्री, सिव्हिक्स किंवा जिओग्राफी मधला एक एक टॉपिक पकडायचा. म्हणजे एक सब्जेक्ट पकडणार. सायन्स आणि मॅथ्स मी डेली करत चाललोयच आहे, पण यासोबतच फॉर एक्झाम्पल एक हिस्ट्रीचा टॉपिक मी घेतला, सायन्स मॅथ्स सोबतच एक हिस्ट्रीचा टॉपिक मी डेली करत जाणार. थोड्या दिवसानंतर हिस्ट्रीचा टॉपिक कव्हर झाला, आता मला करायचंय जिओग्राफीचा एक टॉपिक. आता ठीक आहे, त्या टॉपिक मध्ये काय करायचंय, तुम्ही स्टडी करून घेणार, PYQs बघणार आणि स्वतःचे नोट्स बनवणार. मग सायन्स आणि मॅथ्स या दोन्ही सब्जेक्ट सोबतच ऑल्टरनेटिव्हली तुमचे सोशल स्टडीचे सब्जेक्ट आणि तुमचे लँग्वेजचे सब्जेक्ट हे डिसेंबर एंडिंग पर्यंत कव्हर होत जातील. सो मॅक्सिमम तुम्हाला कुठे कव्हर करायचा आहे, जो काही टर्मिनलचा पोर्शन आहे त्यातला 20-30% तुम्हाला जेवढा कव्हर पॉसिबल आहे त्या प्रत्येक सब्जेक्टवर, प्रत्येक टॉपिक वरती तुमची कमांड तयार होत गेली पाहिजे. आता तिथं बरं टर्मिनलची एक्झाम असेल, तिथं थोडंसं तुमचा टाइम जाणार आहे, कारण टर्मिनलच्या एक्झामच्या दरम्यान तिथे तुम्हाला अभ्यास करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल उद्या सायन्सचा पेपर आहे, तर मला आज हिस्ट्रीचा अभ्यास करून चालणार नाही. त्यामुळे तिथं टर्मिनलचे एक्झाम पर्यंत 10 डेज 15 डेज तुमचे त्या टर्मिनलच्या एक्झाम मध्ये जाणार आहेत. त्यामुळे तेवढे डेज जरी मायनस केले तरी आजच्यापासून जर का तुम्ही 100 डेज फ्लॉप करत गेला, तिथं टर्मिनलच्या एक्झाम जो असणार आहे तो दिवस, तेवढे दिवस मी बाजूला काढून ठेवतोय, कारण तिथे तुम्हाला फक्त त्याच सब्जेक्टला फोकस करावं लागेल. उद्या कोणत्या सब्जेक्टचा पेपर आहे त्याच सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला आज करावा लागेल. त्यामुळे टर्मिनल एक्झाम किंवा जे मिड टर्म एक्झाम आहे त्या मिड टर्म एक्झामचे दिवस बाजूला काढून ठेवायचे. तिथपर्यंत जेवढा तुमचा सिलेबस कव्हर होईल, 2 टॉपिक्स 3 टॉपिक्स 20-30% जो काही तुम्ही आजपासून सुरुवात करणार आहे त्या एक एक टॉपिक वरती तुमचा कमांड आलेला असेल, तिथे तुम्हाला अनालाइज करायचं आहे. टर्मिनलच्या एक्झाम्स मध्ये त्या टॉपिक वरती जे क्वेश्चन आलेले आहेत ते चुकणार नाही आणि तिथे तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट मिळणार आहे. असं जर का तुम्ही कव्हर करत गेला तर नेक्स्ट 100 डेज मध्ये तुमचा सायन्स आणि मॅथ्स दोन्ही सब्जेक्टचा जो काही ओव्हरऑल सिलेबस आहे तिथे तुमची प्रॉपर कमांड येणार आहे. त्यासोबतच काही सोशल स्टडीचे सब्जेक्ट किंवा तुमचे लँग्वेज सब्जेक्ट आहेत यांचाही तुमचा स्टडी ऑल्टरनेटिव्हली होत जाणार आहे. सो 1 बाय 1 तुमचा मॅक्सिमम जो काही सिलेबस आहे तो डिसेंबर एंडिंग पर्यंत कव्हर होणार आहे. सो डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमचा ऑलमोस्ट सिलेबस कव्हर होऊन जाईल. सायन्स मॅथ्स या सब्जेक्ट वरती कमांड येईल. प्रत्येक सब्जेक्टची टॉपिक वाईज तुमचे सेल्फ नोट असतील. त्यानंतर तुम्ही ओव्हरऑल सिलेबस कव्हर करून घ्याल. प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे विचारले गेले तर प्रत्येक टॉपिक वाईज तेही तुम्ही अनालाइज करून प्रत्येक टॉपिक वरती तेही तुमच्या नजरेखालनं गेलेलं असणार आहे. त्यामुळे सेल्फ नोट्स ज्यावेळी तुमचे प्रिपेअर होतील त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ऑलमोस्ट सिलेबस तुमचा कव्हर होत आलेला आहे. आता हे सगळं तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत. म्हणजे फर्स्ट 100 डेज जे असणार आहेत त्या 100 डेज मध्ये तुमचा पूर्ण फोकस हा असला पाहिजे की जेवढं मॅक्सिमम सिलेबस मला कव्हर करता येईल तो मॅक्सिमम सिलेबस मला कव्हर करायचा आहे. सेल्फ नोट्स करायचे आहेत आणि हे सगळं करत असताना एव्हरी विकेंडला म्हणजे मंडे टू सॅटर्डे पर्यंत तुम्ही स्टडी करणारच आहे. अलॉंग विथ एव्हरी करिक्युलर ऍक्टिव्हिटी, मग तुमचं स्कूलिंग असेल, क्लासेस असेल, क्लास टेस्ट असतील किंवा स्कूल मधले टेस्ट असतील, हे सगळं करत असताना तुम्हाला एक प्लॅनने जायचं आहे की माझा फोकस हे बोर्डाच्या एक्झामच्या तयारीने आहे. त्यामुळे जो टॉपिक मी स्टडी करणार आहे मग ते क्लास टेस्टला येतील किंवा युनिट टेस्टला येतील, त्या टॉपिक वरचे माझे मार्क्स कुठेही जाणार नाहीत, एवढं तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. ज्यावेळी मंडे टू सॅटर्डे तुम्ही फुल वीक स्टडी करणार आहे त्यावेळी झालेल्या सगळ्या सिलेबसचं रिव्हिजन तुम्हाला संडेला करायचंय.
कारण फक्त अभ्यास की अभ्यास करत गेला तर होणार नाही. जो अभ्यास माझा झालाय, जे नोट्स मी बनवले, जे टॉपिक मी प्रिपेअर केले, त्याचं रिव्हिजन सुद्धा होणं गरजेचं आहे. त्यामुळे मंडे टू सॅटर्डे जो काही तुम्ही अभ्यास करणार आहे त्या सगळ्यांची एक रिव्हिजन तुम्हाला संडेला करायची. आता हे सगळं ओव्हरऑल तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे डिसेंबर पर्यंत. म्हणजे तुम्ही आजपासून काय करणार आहे, सायन्स आणि मॅथ्स डेली अभ्यास करणार आहे. ह्याच्यासोबतच एखादा सब्जेक्ट, मग लँग्वेज सब्जेक्ट असेल किंवा सोशल स्टडीचा सब्जेक्ट असेल, कोणताही एक सब्जेक्ट चॉईस करायचा आहे आणि त्या सब्जेक्टवरील एक एक टॉपिक तुम्हाला टार्गेट करत जायचं आहे. जसं तुम्ही टार्गेट करत जाईल तसं तुमचे हळूहळू एक एक टॉपिक कव्हर होत जातील आणि जसे तुमचे एक एक टॉपिक कव्हर होत जातील त्या टॉपिकवरचा तुमचा कमांड वाढणार आहे आणि त्यानुसार तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. आता हे सगळं तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत. ज्यावेळी डिसेंबरची एंडिंग येईल तुमचा 95% जो काही ऑलमोस्ट सिलेबस आहे तो सगळा तुम्हाला कव्हर होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये करायचं आहे फुल पेपर प्रॅक्टिस. आता तिथे तुमची रायटिंग स्किल वाढणार आहे. जे काही तुम्ही नोट्स प्रिपेअर केलेले आहे, रिव्हिजन केलेलं आहे, तो सगळा अभ्यास तुम्हाला तिथे एक्झिक्यूट करता येईल. जेणेकरून बोर्डाच्या आधी जे काही टेस्ट सिरीज असतील, प्रिलिम्स पेपर्स असतील किंवा बोर्डाचे क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर विचारले गेले ते क्वेश्चन पेपर प्रिंट काढायचे आणि टाइम लावून ते पेपर सॉल्व्ह करायचे. हे ज्यावेळी तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे त्यावेळी जे काही मायनर मिस्टेक्स होतील, सिली मिस्टेक्स होणार आहेत, क्वेश्चन नंबर लिहायला चुकेल किंवा काही नाही आन्सर लिहिताना एखादा पॉईंट कमी जास्त मध्ये राहील, एखादा डायग्राम नीट आलं नसेल, ह्या सगळ्या तुमच्या जे काही सिली मिस्टेक्स आहेत ते कव्हर अप करायला तुम्हाला अजून एक महिना शिल्लक असणार आहे. सो त्या महिन्यामध्ये तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेत, त्यावेळी तुमची रायटिंग स्किल वाढलेले, रायटिंग प्रॅक्टिस वाढलेले, जे काही तुम्ही अभ्यास केलेले ते तुम्हाला रिमाइंड करायला इझिली जाते. हे तुमचा प्लॅन असला पाहिजे जानेवारीच्या 1 महिन्यामध्ये. तिथे तुमचा फुल फोकस असला पाहिजे की पेपर कसा राहावा, रायटिंग स्किल कसं वाढवावं आणि जेवढा माझा अभ्यास झालाय तो सगळा मला एक्झिक्यूट कसा करता येईल. सो दिस इज अबाउट 100 डेज प्लॅन फ्रॉम फर्स्ट डे. आजपासून जरी सुरुवात केला तरी नेक्स्ट 100 डेज म्हणजेच काय डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमचा मॅक्सिमम ऑलमोस्ट सगळा सिलेबस कव्हर होऊन जाईल आणि जानेवारीचा 1 महिना तुमच्याकडे शिल्लक राहील जिथे तुम्हाला मॅक्सिमम रिव्हिजन आणि मॅक्सिमम क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करायला टाइम मिळेल. हे जर का तुम्ही एक्झिक्यूट केला, तुमचा अभ्यास आजपर्यंत जरी झालेला नसेल तरी तुमचं पर्सेंटेज चांगले येऊ शकते. अप टू 90%, 90+ सुद्धा जाण्याचे तुमचे चान्सेस आहेत. जर का तुम्ही एक्झिक्यूट केला आजपासून तरीही तुमचा रिझल्ट चांगला येऊ शकतो. कारण इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट एनिथिंग. कोणतीही गोष्ट सुरुवात करण्यासाठी कधीच वेळ निघून गेलेली नसते. फक्त आपला माइंडसेट रेडी पाहिजे. हे मला करायचंय, एवढे पर्सेंटेज मला मिळवायचे आहे ना तर मी मिळवणारच. फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवायचंय, आजपासून नेक्स्ट 100 डेज मध्ये कोणत्याही इतरत्र गोष्टीमध्ये म्हणजे स्टडी मटेरियल सोडून जो काही तुमचा अभ्यासाचा प्लॅन आहे तो अभ्यासाचा प्लॅन सोडून तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवायच्या असतील, सगळ्या गोष्टीचं सॅक्रिफाईस तुम्हाला करावं लागेल आणि आजपासून तुम्हाला अभ्यास सुरुवात करायची आहे. एक गोष्ट पाहिजे असेल तर एक गोष्टीची सॅक्रिफाईस आपल्याला करावंच लागेल. सो ही तर बोर्डाची एक्झाम आहे, त्यामुळे इथे आपल्याला पर्सेंटेज आणणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीपासून स्वतःला बाजूला ठेवायचं. जरी अभ्यास झालेला नसेल तरीही आजही सुरुवात करायला काही अडचण नाही. अजूनही पुरेसा वेळ आहे आणि आहे त्या वेळेमध्ये जर का आपण प्रॉपर डिरेक्शनने जर का इफर्ट्स दिले तर आपल्याला जो काही रिझल्ट आहे, डिझायर्ड रिझल्ट आहे, आपल्याला जेवढे पर्सेंटेज मिळवायचे आहेत तेवढे पर्सेंटेज आपण मिळवू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट 100 डेज प्लॅन फॉर द स्टुडंट ज्यांचा आजपर्यंत काहीच अभ्यास झालेला नाही. जे काही तुमचे बोर्डाचे एक्झामचे तयार करणार असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जे काही तुमचं टार्गेट आहे, जे तुम्हाला बोर्डाचे पर्सेंटेज मिळवायचे आहेत ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि हे प्लॅन जर का तुम्ही एक्झिक्यूट केला तर तुमचा पर्सेंटेज नक्कीच चांगला होऊ शकतो. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.